अंजली दमानिया आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या झडतायत। दमानियांच्या अजितदादांवरील टीकेला आता सूरज चव्हाणांनी उत्तर दिलं। अजित पवार किती टॅक्स भरतात हे जनतेला माहिती असल्याचं देखील सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये इत्थंभूत माहिती असं चव्हाण म्हणतायत। नेत्यांना बदनाम करून पैसे उकळणे दमानियांचा उद्योग असल्याचा हल्लाबोल देखील चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला आहे। अंजली दमानिया अनेक वर्षापासून जे परदेश दौरे करतायत यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटते? अंजली दमानिया अनेक वर्षापासून जे परदेश दौरे करतायत यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटते? यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय? इतके परदेश दौरे हे कशा करू शकतात याची माहिती त्यांनी महाराष्ट्राला द्यावी। उगाच समाजसेविकेच्या नावावरती महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करणे आणि त्यांच्याकडे पैसे काढणे ही या बाईचा व्यवसाय आहे। ही रिचार्जवर चालणारी, रिचार्जवर आरोप करणारी बाई आहे। अंजली दमानियामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या पासपोर्टचा फोटो, परदेश दौरे केलेली माहिती, उत्पन्नाचा स्रोत हे महाराष्ट्राला सांगावं। मला असं वाटतं की अजित पवारांनाच मला आता चॅलेंज दिला पाहिजे की तुमची संपत्ती माझ्या कमीत कमी 1000 पट जास्त आहे, 1000 पट जास्त आहे, पण तुमच्यापेक्षा कदाचित कर मी जास्त भरत असेल किंवा तुमचे जे 5 राष्ट्रवादीचे आमदार आहेत ना, तटकरे फटकरे सगळेच जण, तर ते सगळ्यांपेक्षा नक्की भरत असेल। सूरज चव्हाण यांना मला मुद्दाम सांगायचं की हो मी लंडनला आहे आता, 17 तारखेला परत येते। 17 तारखेला परत आल्यावर हिम्मत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा आणि तुमचे ते मालक अजित पवार त्यांनी त्यांची संपत्ती दाखवावी, मी माझी दाखवायला तयार आहे, माझा पासपोर्ट दाखवायला तयार आहे, माझे ITR रिटर्न्स दाखवायला तयार आहे आणि एकदाचं ना होऊन जाऊन दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।